पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापत चाललं आहे। मेंढापूर येथे आमदार अभिजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रचाराचा नारळ फोडत निवडणुकीची अधिकृत सुरुवात करण्यात आली। या कार्यक्रमाला माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, जिल्हाध्यक्ष वसंत नाना देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी अभिजित पाटील यांनी आपल्या कार्यकाळातील रस्ते, पाणी पुरवठा, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातील विकास कामांचा आढावा घेत थेट विरोधकांना आव्हान दिले। विकासाच्या मुद्द्यावर समोरासमोर निवडणूक लढवायला आम्ही तयार आहोत असा इशाराही त्यांनी दिला आहे। तसेच भालके गट, काँग्रेस, शिवसेना यांच्यासोबत युतीबाबत चर्चा सुरू असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत। त्यामुळे आगामी निवडणुकीत मोठे राजकीय उलटसुलट घडामोडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। एकंदरीतच मेंढापुरातून झालेल्या या प्रचाराच्या शुभारंभामुळे पंढरपूर तालुक्यातील राजकारण आणखीन तापणार हे मात्र नक्की। प्रचाराचा शुभारंभ करून ज्यांनी सुरुवात केली, माझी आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे की घड्याळ आणि तुतडीच्या समोरचे असलेले हे सर्व उमेदवार उद्या 5 तारखेला आपण बहुमोल मतदान करून घड्याळ आणि तुतारीच्या समोरील बटन दाबून या सर्वांना निवडून द्यावं। खासदार साहेबांनी जो केंद्रात नसेल, राज्यातनं आम्ही ज्या योजना राबवतोय, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये रोज जाऊन बसणं होणार नाही आणि मग राज्याचा कारभारातला काही अंश म्हणून काम करत असताना, मतदारसंघामध्ये 134 गावामध्ये फिरत असताना आज लोकप्रतिनिधी म्हणून यशवंतराव चव्हाण साहेबांनी हे स्थानिक स्वराज्य संस्थेचं जाळं तयार केलंय। त्यामध्ये या सर्व उमेदवाराला संधी द्यावी एवढं नम्र आपल्याला आवाहन करतो। या सर्व उमेदवाराला प्रचंड असा आपलं मतदान रूपी आशीर्वाद देऊन